नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी। आज मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आई तुळजाभवानीच्या दरबारी अनादी काळापासून चालत आलेली प्रथा परंपरा याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या भागामध्ये देणार आहे। आपल्या सर्वांना माहीतच असेल, आई तुळजाभवानीला जो नैवेद्य जातो हा मात्र मांसाहाराचा नैवेद्य आहे। आई तुळजाभवानीच्या नैवेद्यामध्ये प्रामुख्याने मांस आणि मदिरा याचा समावेश असतो आणि याच नैवेद्याला आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये पेला निवाला नैवेद्य असं म्हटलं जातं। पेला म्हणजे दारूचा प्याला आणि निवाला म्हणजे मांसाचा निवाला, असा हा नैवेद्य आई जगदंबेला साक्षात त्याच्या तोंडाला दाखवला जातो, असा हा नैवेद्य आहे। आणि याची जी काही परंपरा आहे ही परंपरा मी तुम्हाला या ठिकाणी याच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। आज मात्र समाजामध्ये आपण बघायला गेलो तर आज समाजामध्ये मात्र शाकाहारी मांसाहारी याच्यावरती वादविवाद असलेले दिसून येतात। शाकाहारी माणसं स्वतःला पवित्र समजतात, पुण्यवान समजतात आणि मांसाहारी व्यक्तीला ते पापी समजतात, जीव हत्या करणारे समजतात। मात्र ज्यावेळेस आपण गुरु नानक यांचा अभ्यास करतो, शीख संप्रदायाचे ते उच्च गुरु आहेत आणि हे गुरु नानक एका ठिकाणी असं म्हणतात कि मांस मांस पर मूर्ख झगडे, नाम ध्यान नहीं जाने, कोण मांस कोण साधक आवे, किसमे पाप समाये। याचा अर्थ मांसाहार आणि शाकाहार यावरती मात्र मूर्खच भांडण करत असतात, कारण त्यांना शाकाहार आणि मांसाहार यामधला फरक जाणत नाही, कारण त्यांच्याकडे ज्ञान आणि ध्यान याची क्षमता नसते। आणि मग ते त्याच्या स्वतःच्या असणाऱ्या कमी बुद्धीवरून ठरवतात की कशामध्ये पाप आहे आणि कशामध्ये पुण्य आहे। मात्र गुरु नानक म्हणतात, ज्यावेळेस तुम्ही जीवाची हत्या करता त्यावेळेस जीवाची हत्या करताना तो जीव त्या ठिकाणी मरण पावतो, मात्र त्याच ठिकाणी शाकाहारी माणूस ज्यावेळेस एखाद्या वनस्पतीला घेतो खातो त्यावेळेस तो वनस्पतीची सुद्धा हत्या करतो, कारण वनस्पतीमध्ये जीव आहे। अर्थात शाकाहारी माणूस ही जीवाची हत्याच करतोय आणि मांसाहारी माणूस सुद्धा जीवाची हत्या करतोय। म्हणून निश्चित पाप कशामध्ये आहे हे मात्र वर्णन आपल्याच्या बुद्धीला हे पटणारच नाहीये, किंवा आपली बुद्धी हे पाप आणि पुण्यामध्ये भेद नाही करू शकत। आणि अशाच प्रकारे हे जे मांसाहार आहे हा मांसाहार अर्थात तुळजापूरमध्येही आपण अभ्यास केला तर तुळजापूरमध्येही म्हटलं जातं की मांसाहारी माणसं कमी पाप करतात, मात्र शाकाहारी माणसं खूप जास्त पाप करतात। याचा अर्थ शाकाहारी माणसं खूप पापी आहेत, मांसाहारी त्या बदल्यात कमी पाप करतात। आता तुम्हाला वाटेल हे कसं, तर अगदी सोपं आहे। ज्यावेळेस एखादा मांसाहारी व्यक्ती आहे एखादा बोकड मारतो आणि ह्या बोकडाचं मांस ज्यावेळेस तो खातो त्यावेळेस एका बोकडाच्या बदल्यात 20 ते 25 जीवांच्या पोटाची तृप्ती होते, आत्मा तृप्त होतात। याचा अर्थ एका बोकडाच्या बदल्यात 20 ते 25 जीवांचं पोट त्या ठिकाणी भरत असतं। मात्र हेच जर आपण शाकाहारीचं उदाहरण आपण घेतलं तर आपल्या लक्षात येतं की एखादा शाकाहारी व्यक्ती आहे, जसं की मेथीचं तो भाजी खात असेल तर एकाचं पोट भरण्यासाठी 20 ते 25 मेथीची भाजी चे झाड आपल्याला तोडावे लागतात। आणि ज्यावेळेस 20 ते 25 भाजीचे झाड तोडले त्यावेळेस कुठेतरी एका जीवाचं पोट भरतं, एका जीवाची आत्मा ही तृप्त होते। याचा अर्थ शाकाहारी माणसं हे 20 ते 25 जीवाचा जीव घेऊन एकाच पोट भरतात। मग मला तुम्ही सांगा कशात मोठं पाप आहे, एका जीवाची हत्या करून एका जीवाच्या बदल्यात 20 ते 25 जणांची आत्मा तृप्त होणं, का 20 ते 25 जीवाची हत्या करून एकाची आत्मा तृप्त होणं। तेव्हा लक्षात येतं की शाकाहारी माणसं जास्त पाप करतात आणि मांसाहारी माणसं मात्र कमी पाप करतात। मात्र हा विषय फार किचकट विषय आहे आणि आपली बुद्धी तेवढी प्रगल्भ नाहीये की आपण त्यामध्ये असणारं पाप आणि पुण्य शोधू, कारण आपणही त्या बदल्यात मूर्खाच्याच बरोबरीने आपणही येतो। त्यामुळे हा विषय थोडासा बाजूला ठेवला आणि आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये असणारा मांसाहाराचा निवेदाचा आपण जर विचार केला तर आपल्याकडे या ठिकाणी दिसून येतं की आई तुळजाभवानीच्या तोंडाला साक्षात हे नैवेद्य दाखवले जातात। मग हे नैवेद्य आई भवानीला का, तर याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की आई तुळजाभवानी जी आहे ही क्षत्रियांची देवता आहे आणि क्षत्रियाची देवता आहे आणि तिचं स्वरूप जरी पाहिलं आपण तर ती अष्टभुजा स्वरूपातली आहे। हातामध्ये तिनं शस्त्र धारण केलेले आहेत आणि तिच्या चरणापाशी महिषासुर दैत्य आहे आणि या दैत्यासोबत युद्ध करून त्या दैत्याला मारतानाची प्रतिमा आई तुळजाभवानीची आपल्याला दिसून येते। आणि ही तुळजाभवानी साक्षात क्षत्रिय आहे आणि क्षत्रियांचा ती आदर्श देखील आहे। आणि मग जो क्षत्रिय आपला आहार ग्रहण करतात तेच आहार ते आपल्या इष्ट भगवंताला इष्ट देवीला अर्पण करतात आणि मगच आपण सेवन करतात। मग यासाठी आई तुळजाभवानी कुलस्वामिनीच्या दरबारामध्ये फार प्राचीन काळापासून बलिदान करण्याची प्रथा आहे, बली देण्याची प्रथा आहे। अगदी आपण फार प्राचीन जरी अभ्यास केला तरी पूर्वीच्या काळामध्ये इथं रेड्याची बली दिली जायची, इथं
बोकडाची बली द्यायची जायची, इथं कोंबड्याची बली द्यायची, म्हणजे अशा प्रकारे अनेक बली या ठिकाणी दिल्या जायच्या. नेपाळचा जो राजा आहे त्याने लिहिलेल्या पुस्तकामध्ये आपल्याला अशा प्रकारचे संदर्भ दिसून येतात. मग अशा प्रकारची बली कशासाठी? आता बली हे तर फार पाप आहे असं समजलं जातं. मात्र ज्यावेळेस आपण क्षत्रियाच्या दृष्टीने विचार करतो, क्षत्रियांना रणांगणावर जाऊन लढायचं असतं, रणांगणावर जाऊन त्यांना युद्ध खेळायचं असतं, आणि ज्यावेळेस त्यांना युद्ध करत असतो त्यावेळेस समोर त्याला रक्ताचे थारोळे दिसतात. आणि आपल्याला माहिती आहे, रक्त जर समोर आपल्या दिसत असेल तर मनामध्ये भीती उत्पन्न होते, आणि त्या क्षत्रियाच्या मनामध्ये ही भीती राहूच नये, त्यानं घट्ट मनाने हे रणभूमीवर जाऊन युद्ध करावं, यासाठी या दरबारामध्ये, आईच्या दरबारामध्ये बली द्यायची जायची. आणि मग ते जे रक्त सांडलेलं आहे हेच तो क्षत्रिय लहानपणापासून बघत राहिल्यामुळं रक्ताच्या संदर्भात रक्त कितीही सांडलं तरी त्याच्या मनामध्ये मात्र कोणत्याही प्रकारची भीती राहायची नाही. आणि मग जे काही बली दिलेलं आहे त्या बलीचं मांस शिजवलं जायचं, आणि हे मांस आणि सोबतच दारूचा त्या ठिकाणी पेला ठेवून आई तुळजाभवानीला तो नैवेद्य दाखवला जायचा. ही अशी प्राचीन परंपरा आहे. आता तुम्ही म्हणाल हे मांस का खायचं? तर अर्थात क्षत्रिय आहे, त्याला रणांगणावर जाऊन युद्ध खेळायचंय, आणि मग त्या क्षत्रियानं जे आहे ते अतिशय मजबूत असलं पाहिजे, कणखर असलं पाहिजे, त्याची शरीरयष्टी ही मजबूत असायला पाहिजे. आणि शरीरयष्टी मजबूत असण्यासाठी त्याला प्रथिनयुक्त आहार घेणं गरजेचं आहे. आणि प्रथिनाची सगळ्यात जास्त मात्रा जर कशामध्ये असेल तर ती मांसामध्ये असते. आणि हा जे काही मांस आहे हे मांस तो त्या ठिकाणी सेवन करायचा. आणि ते सर्वात आधी सेवन करण्याच्या अगोदर आपली जी काही इष्ट भगवंत आहे, इष्ट देवी आहे, त्या देवीला तो आधी समर्पित करायचा, आणि मग तो नंतर तो सेवन करायचा, जेणेकरून मांस खाल्ल्यामुळं त्याची जी शरीरयष्टी आहे ती मजबूत व्हायची, आणि तो त्या रणांगणावर मोठ्या प्रमाणामध्ये पराक्रम दाखवायचा. हे त्या मांसाहाराच्या मागचं त्या ठिकाणी महत्व आहे. सोबत तुम्ही म्हणाल मग दारूचा काय संबंध, दारूचं काय महत्व आहे? तर दारूचं महत्व अतिशय फार मोठं महत्व आहे. कुठलेही आपण ज्यावेळेस पुराणांचा अभ्यास करतो, ज्यावेळेस आपण इतिहासाचा अभ्यास करतो, त्यावेळेस लक्षात येतं की दारूला कुठेही वाईट समजण्यात आलेलं नाही. अगदी ज्यावेळेस समुद्रमंथन झालं आणि या समुद्रमंथनातून जे काही रत्न बाहेर पडले त्या रत्नापैकी एक रत्न म्हणजे दारू सुद्धा होतं. दारूला आयुर्वेदामध्ये आसव देखील म्हटलं जातं. आसव म्हणजे विविध झाडापासून, विविध फळापासून जे काही फर्मेंटेशन करून जी दारू बनवली जाते या दारूलाच आसव म्हटलं जातं. आणि हे आसव मात्र विविध आजारांवरती त्या ठिकाणी उपयोगाला आयुर्वेदामध्ये येतं. आणि सोबतच ही जी दारू आहे ही दारू मात्र अँटीबॅक्टेरियल स्वरूपाची दारू आहे. आपल्याला माहितीये कोरोनाच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस हात धुवायचो त्यावेळेस हात धुण्यासाठी आपण जे सॅनिटायझर वापरायचो, हे सॅनिटायझर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते अल्कोहोलच आहे, ते दारूच आहे. सोबत आपण जे माउथवॉश वापरतो, जे माउथवॉश आपण फक्त चूळ भरल्यानंतर तोंडातले सगळे किटाणू मारून टाकतं, ते माउथवॉश म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ते सुद्धा दारूच आहे, ती सुद्धा अल्कोहोलच आहे. कारण अल्कोहोल हे सॅनिटायझेशन साठी फार मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. कारण दारू हे अँटीमायक्रोबियल म्हणजे सूक्ष्मजीवांना मारक असणारे हे दारू आहे. दारूला कधी वाईट समजलं नाही. ज्यावेळेस आपण तंत्रशास्त्राच्या अनेक पुस्तकं अभ्यास करतो त्यावेळेस तंत्रशास्त्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा दारूची महिमा अगदी मोठ्या प्रमाणात वर्णलेली आहे. जसं की 100 तुम्ही यज्ञ करत असाल तर 100 यज्ञाचं पुण्य फक्त दारूचा सुवास घेतल्यानंतर मिळतं. दारूचं प्राशन केल्यानंतर साक्षात 4 प्रकारची मुक्ती त्याला मिळते, असं आपल्याला पुराणामध्ये वर्णन दिसतं. तसेच अनेक ह्याच्यामध्ये असे संदर्भ दिसतात की गंगेच्या पाण्यापेक्षा सुद्धा पवित्र पाणी कोणतं किंवा पवित्र गोष्ट कोणती, तर ती दारू आहे. मात्र तंत्रामध्ये असं म्हटलं जातं की तंत्रामध्ये ज्या दिलेल्या गोष्टी आहेत या गुरुशिवाय कधी करायच्या नसतात. कारण तंत्रामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचे अर्थ हे सर्वसामान्यांना समजत नसतात, आणि यामुळे विशिष्ट अशा गुरुची आवश्यकता तिथं असते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या सूक्ष्मजीवाला मारक संदर्भात त्या ठिकाणी दिले. जसं यज्ञ हा वातावरणाला शुद्ध करतो, वातावरणातही सूक्ष्मजीव मारतो, त्या पद्धतीनं दारू सुद्धा सूक्ष्मजीवाला मारक आहे. आणि अशा प्रकारे दारूचं जे महिमा आहे, दारूचं जे वर्णन आहे ते तंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतं. आता मग याचा संदर्भ आई तुळजाभवानीच्या दरबारात कसा? तर सांगितल्याप्रमाणे आई तुळजाभवानी क्षत्रियाची देवता आहे, आणि क्षत्रियाची देवता असल्यामुळे क्षत्रियांना रणांगणात जावं लागायचं. आणि रणांगणात ज्यावेळेस क्षत्रिय जायचा त्यावेळेस त्याच्या अंगावरती तलवारीचे घाव बसायचे. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर साधं लोखंड जरी लागलं तरी आपण पळत पळत डॉक्टरकडे जातो आणि टीटीचं इंजेक्शन घेतो. का बरं घेतो? कारण आपल्याला माहिती आहे की लोखंडावर टायटॅनस नावाचा जो बॅक्टेरिया आहे, जो सूक्ष्मजीव आहे, याची वाढ होते. आणि हे जर लोखंड आपल्या शरीराला लागलं तर आपल्याला धनुर्वात होते, आणि या धनुर्वातामुळे माणूस मरू शकतो.
मात्र जर आपण जुन्या काळाचा इतिहासाचा अभ्यास केला, आद्य पुरातन गोष्टीचा अभ्यास केला, तर त्या कालखंडामध्ये मात्र अशा प्रकारचं टीटीचे इंजेक्शन उपलब्ध नसायचं. मग अशा वेळेस क्षत्रियाच्या अंगावर तर भरपूर असे वार व्हायचे. मग हे क्षत्रिय जिवंत कसे राहायचे? तर याच्या मागे जर कारण शोधलं तर ते कारण म्हणजे साक्षात दारूच आहे. कारण दारू सूक्ष्मजीवाची मारक आहे. ज्यावेळेस क्षत्रिय युद्धाला जायचा, युद्धाला जाताना तो दारू प्राशन करायचा, जेणेकरून पिलेली ज्या दारू आहे ही त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये रक्तामध्ये व्हायची. आणि मग एखादा घाव वरून झाला तर अशा वेळेस त्या टायटॅनियस बॅक्टेरियापासून सुरक्षा देण्याचं काम हे अंतर्गत रक्तामध्ये असणाऱ्या दारूमुळे व्हायचं. सोबतच जिथं घाव झालाय तिथं तो दारू ओतायचा आणि त्या ठिकाणी असणाऱ्या जे काही इन्फेक्शन आहे, ज्या ठिकाणचा घाव आहे, या घावाचं संरक्षण तो करायचा. आणि यामुळे पुरातन काळामध्ये दारूचा जो वापर आहे तो नशेसाठी नसून हा मात्र एक औषधी गुणधर्म म्हणूनच केला गेलेला आहे. मग अशा प्रकारे क्षत्रियाचा जर प्रमुख आहाराचा आपण विचार केला तर क्षत्रियाचा प्रमुख आहार हा मात्र मांस आणि मदिरा म्हणजेच दारू आहे. आणि मग जसा तो क्षत्रिय आहार ग्रहण करतो तसाच तो आपल्या आधी इष्ट देवीला अर्पण करतो. कारण ही क्षत्रियांची देवी आहे, साक्षात क्षत्रियांची ते त्या ठिकाणी आदर्श असणारी जगदंबा आहे. आणि मग तिला तो अर्पण केल्यानंतर तो नंतर आपण प्राशन करतो, नंतर आपण खातो. अशा प्रकारे क्षत्रियाच्या आहारासाठी देवीला केलेला हा नैवेद्य आहे. हा नैवेद्य प्रामुख्याने क्षत्रिय समाजच त्या ठिकाणी करतो. देवीचे तसे अनेक असे कुलदेवी असणारे अनेक समाजातील लोक आहेत, अनेक ह्याच्यामधील लोक आहेत. मात्र जे काही मांसाहाराचा नैवेद्याचा मान असेल, दारूचा मान असेल, हा मात्र क्षत्रिय परंपरेनुसार आलेला हा मान आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आपलं संविधान देखील कलम 26, कलम 27 आणि 29 अनुसार प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य प्रदान करतं. आपला कुलाचार, आपले रीतिरिवाज जपण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्या पद्धतीनं अधिकार आपल्याला मिळालेला असल्यानं आई तुळजाभवानीच्या यामध्ये नैवेद्यामध्ये ही परंपरा अखंड चालत राहिलेली आहे. मध्यंतरी ज्यावेळेस पेशव्यांचा कालखंड होता त्यावेळेस पेशवे हे ब्राह्मण होते आणि यामुळं त्यांनी मात्र बंदीचा प्रस्ताव इथं आणला. दारू बंद करण्याचा त्या ठिकाणी अट्टास त्यांनी घातला आणि त्यांनी विविध याच्या माध्यमातून हा प्रयत्न बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही प्रथा कुठे बंद झालेली नाही किंवा बंदही होऊ शकत नाही. नंतरच्या काळामध्ये ही प्रथा चालू झाली आणि अनादी काळापासून ही प्रथा आई तुळजाभवानीच्या दरबारात अजूनही चालू आहे. अजूनही भक्त आई तुळजाभवानीसाठी हा मांसाहाराचा आणि मदिराचा नैवेद्य आजही आई तुळजाभवानीला घेऊन येतात. आणि ही अशी प्राचीन परंपरा, याच्यामध्ये वैज्ञानिक त्या ठिकाणी समाविष्ट असणारं अशा सगळ्या परिस्थितीनं परिपूर्ण असणारे मांसाहाराचं नैवेद्याचं महत्व आहे. आई तुळजाभवानीचं जर आपण महत्वाचं जर काढायचं गेलो, आई तुळजाभवानीचा इतिहास काढायचा गेलो तर असं आहे की आपण जर समुद्राच्या पाण्याची जर शाई बनवली आणि त्या शाईनं जर आपण आई तुळजाभवानीचा इतिहास लिहायला लागलो तर ती शाई सुद्धा बाळांनो पुरणार नाही. आणि यामुळं आई तुळजाभवानीचा जो इतिहास आहे हा इतिहास मात्र मोठा आहे. मात्र तो थोड्याशा प्रमाणामध्ये आपल्याशा अल्पबुद्धीच्या सहाय्यानं आपण तो थोडासा मांडण्याचा प्रयत्न या पुढील भागामध्ये करणार आहोत. आपले व्हिडिओ असेच पाहत जावा. काही प्रतिक्रिया असेल तर निश्चित सांगत जावा. जय भवानी, जय शिवराय.